मित्रांनो, काहींना ताटात वाढलेला रसाळ दाट आमरस आवडतो, तर काहींना आंब्याच्या फोडी चावून खाण्यात जास्त आनंद मिळतो. पण आरोग्याच्या दृष्टीने आणि विज्ञानानुसार विचार केला तर ह्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुमची खाण्याची पद्धत ठरवते की तुम्हाला पोषक तत्व मिळणार की फक्त साखर. म्हणूनच आज आपण आपल्या आरोग्य बीट्स चॅनलवर आमरस आणि ताजा आंबा यांची सविस्तर तुलना करून रक्तातील साखर, वजन वाढण्याची भीती आणि पचनक्रिया यांवर होणारा परिणाम पाहणार आहोत. मित्रांनो, ताजा आंबा आणि त्याचाच बनवलेला आमरस हे वरकरणी सारखे वाटले तरी शरीरावर होणारा त्यांचा परिणाम खूप वेगळा असतो. कारण जेव्हा तुम्ही आंब्याच्या फोडी चावून खाता तेव्हा त्यातील नैसर्गिक तंतुमय घटक म्हणजेच फायबर जसेच्या तसे पोटात जातात आणि पचनक्रियेला एक स्थिर गती देतात. हे फायबर साखरेच्या शोषणाचा वेग कमी करतात, त्यामुळे रक्तातील ग्लुकोज हळूहळू वाढतो आणि शरीराला ऊर्जा सातत्याने मिळत राहते. अशा प्रकारचा संतुलित प्रतिसाद शरीरासाठी अधिक अनुकूल असतो, कारण त्यामुळे अचानक थकवा किंवा साखरेची तीव्र चढउतार जाणवत नाही आणि फळ चावून खाल्ल्यामुळे मेंदूला पोट भरलं हा संकेत वेळेवर मिळतो, ज्यामुळे अतिखाणे आपोआप टाळले जाते. या उलट जेव्हा आपण आमरस तयार करतो, विशेषतः मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये, तेव्हा त्यातील फायबरची नैसर्गिक रचना संपूर्णपणे तुटून जाते किंवा त्याची परिणामकारकता कमी होते. परिणामी आंब्यामध्ये असणारा गोडवा अधिक मोकळा होतो आणि शरीरात अत्यंत वेगाने शोषला जातो, ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि शरीराला ती नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिनची पातळी वाढवून अधिक मेहनत घ्यावी लागते. हा वेगाने वाढणारा आणि नंतर अचानक कमी होणारा साखरेचा स्तर शरीरात सुस्ती, आळस, थकवा किंवा काही वेळातच पुन्हा काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा निर्माण करतो. म्हणूनच ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा ज्यांना साखरेची कोणतीही समस्या आहे, त्यांच्यासाठी हा फरक वैज्ञानिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरतो. आंबा चावून खाण्याच्या प्रक्रियेत तोंडात निर्माण होणारी लाळ अन्नामध्ये व्यवस्थित मिसळते, जी प्राथमिक पचनासाठी आवश्यक असते आणि आतड्यांपर्यंत पोषक घटक पोहोचवण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत करते. पण मित्रांनो, आमरस द्रव स्वरूपात असल्यामुळे तो चटकन पोटात जातो, ज्यामुळे आपण किती प्रमाणात कॅलरीज घेतोय यावर नियंत्रण राहत नाही आणि नकळत जास्त प्रमाणात आंबे खाल्ले जातात, ज्यामुळे आंब्याचा नैसर्गिक स्वरूपात आस्वाद घेणे शरीरासाठी संतुलित ऊर्जा देणारा ठरतो. तर आमरस हा साखरेचा अधिक वेगवान आणि कधीकधी अनियंत्रित अनुभव देणारा पर्याय ठरतो. ताज्या आंब्याच्या फोडी खाताना आपण निसर्गाने दिलेली पोषण संपत्ती जशीच्या तशी शरीरात घेत असतो, ज्यामुळे आंब्यातील जीवनसत्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर सूक्ष्म घटक कमीत कमी बदलांसह थेट शरीराला मिळतात. पण ज्या क्षणी आपण त्याच आंब्याचा आमरस बनवतो, तिथून त्याच्या गुणधर्मांमध्ये रासायनिक बदल सुरू होतात. विशेषतः रस तयार केल्यानंतर तो काही वेळ उघडा ठेवला गेला किंवा फ्रीजमध्ये साठवून नंतर वापरला गेला तर हवा आणि प्रकाशाच्या संपर्कामुळे त्यातील काही नाजूक पोषक घटक आणि व्हिटॅमिन सी सारखी जीवनसत्वे कमी होऊ लागतात. आमरस बनवताना आपण चव वाढवण्यासाठी त्यामध्ये नकळत दूध, साखर, साय किंवा इतर गोड घटक मिसळतो, ज्यामुळे चव नक्कीच वाढते, पण त्याचबरोबर कॅलरीजचे प्रमाण दुपटीने वाढते. जर ही सवय उन्हाळ्यात दररोजची झाली तर शरीरात अतिरिक्त ऊर्जा साठू लागते, जी पुढे चरबीत रूपांतरित होऊन वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. विशेषतः जेव्हा आमरस नेहमीच्या जड जेवणानंतर डेझर्ट किंवा गोड पदार्थ म्हणून घेतला जातो, तेव्हा आधीच भरलेल्या पचनसंस्थेवर आणखी मोठा भार येतो. परिणामी छातीमध्ये जळजळ, जडपणा, आळस किंवा पचनाशी संबंधित गॅस, ॲसिडिटीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. जरी काहींची पचनशक्ती मंद असल्यामुळे त्यांना कधीकधी घट्ट फळ खाण्यापेक्षा त्याचाच व्यवस्थित तयार केलेला मऊ रस सहज पचतो आणि आमरसात संतुलन राखण्यासाठी साजूक तूप किंवा सुंठ पावडर घातल्यास तो शरीरासाठी सुसह्य होतो. तरीही शुद्ध पोषण, नैसर्गिकता आणि दीर्घकालीन आरोग्याचा विचार केला तर कापून खाल्लेला आंबा हा नेहमीच श्रेष्ठ मानला जातो. आंब्याच्या फोडी चावून खाताना दात त्याचे सूक्ष्म तुकडे करतात आणि लाळेमधील एन्झाईम्स पचनक्रियेला तोंडातच सुरू करतात, ज्यामुळे पुढील पचन संस्थेवरचा ताण कमी होतो. तर या उलट आमरस पिताना हा लाळेचा टप्पा टाळला जाऊन रस थेट पोटात पोहोचतो आणि जठराला अचानक सगळं काम हाताळावं लागल्याने अस्वस्थता जाणवू शकते. तृप्तीचा विचार केला तर 2 आंबे फोडी करून खाण्यात वेळ लागतो, ज्यामुळे चावण्याच्या प्रक्रियेमुळे मेंदूला पोट भरत आहे हा संदेश वेळेवर मिळतो. पण त्याच 2 आंब्याचा आमरस काही क्षणात संपतो आणि तृप्तीची भावना उशिरा आल्यामुळे नकळत जास्त कॅलरीज पोटात जातात. तसेच द्रव रूपात घेतलेले अन्न पोटाला कमी वेळात पार करत असल्याने समाधानाची भावना कमी वेळ टिकते. शिवाय आंबा कापून खाल्ल्यास सालीजवळचा अत्यंत महत्त्वाचा आणि अँटीऑक्सिडंट युक्त गरही शरीरात जातो, जो आमरस तयार करताना बऱ्याचदा बाजूला टाकला जातो, ज्यामुळे काही महत्त्वाचे पोषक घटक आपण गमावून बसतो. मित्रांनो, ह्या संपूर्ण वैज्ञानिक विश्लेषणानंतर आमरस विरुद्ध आंबा या लढतीत आरोग्याच्या दृष्टीने ताजा कापलेला आंबा हाच खरा विजेता ठरतो.
आमरस चवीला उत्तम असला तरी त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात आणि योग्य खबरदारी घेऊनच करावे. जर तुम्हाला आमरसाचा आस्वाद घ्यायचाच असेल तर त्यामध्ये कृत्रिम साखर टाकणे पूर्णपणे टाळावे आणि पचनाच्या संतुलनासाठी सोबतीला थोडे साजूक तूप नक्की वापरावे. तसेच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आरोग्य बीट्सवर आम्ही जी माहिती देतो ती वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पारंपरिक गृह उपचारांवर आधारित आहे. हा कोणताही थेट वैद्यकीय उपचार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय नाही. त्यामुळे शरीराची कोणतीही गंभीर समस्या असल्यास नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही आवर्जून घ्यायला हवा. मित्रांनो, तुम्हाला नेमकं काय आवडतं, आमरस की कापलेला आंबा, हे आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.